घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी फेटाळून लावलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव. आता फक्त 5 चेंडू या ठिकाणी. 1 बॉल 1. हरेश काय वाटतं एका ओव्हरमध्ये किती धावा या ठिकाणी आव्हानात्मक ठरू शकतात? तिथंच परेश इथे मात्र एक ओव्हरमध्ये सांगता येत नाही किती धावा ते मात्र केल्या जाऊ शकतात, परंतु 10 ते 15 धावा जर असतील ना एक ओव्हरमध्ये तर मात्र डिफेंडेबल स्कोर असू शकतो. नक्कीच बघा एका ओव्हरच्या मॅच मध्ये निर्धाव चेंडू म्हणजे जवळपास सिक्सरच्या बरोबरीचा हा चेंडू आहे. निश्चितच परेश एक निर्धाव चेंडू म्हणजे पूर्णपणे इथे मात्र पुढे धाव मारण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट्स, पहिल्यांदा ठरवलं होतं शॉट मारल्यानंतर लगेचच जोरदार धावा घेतल्यात आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. 3 बॉल 3. 3 बॉल 3. चौथा चेंडू बघूया आता. ऋतिक यावेळेस गुडल्यांचा चेंडू भिरकावून दिला हवेत. बघूया काय करते मैदानामध्ये. आणि या ठिकाणी कोणतीही चूक होत नाहीये. पहिला गडी बाद. दादोळा संघाने पुढचा फलंदाज आपला पाठवायचा लगेच. कृपया बॅटिंग टीमला विनंती असेल आपण पुढचा फलंदाज त्या ठिकाणी तयार ठेवायचा आहे. पुढचा फलंदाज आपण तयार ठेवायचा आहे. धारोळ संघाची बी टीम आपल्याला इथं बघायला मिळते. मेन टीम त्यांची दुसऱ्या ठिकाणी क्वालिफाय झालेली आहे. नवीन फलंदाज अनिकेत. चार बॉलमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत अर्जित झाल्यात. आता 2 चेंडू या इनिंग मध्ये शिल्लक आहेत. 4 बॉल 3. कुडल्यांचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय आणि स्ट्राईक रोटेट करताना आपली विकेट या ठिकाणी गमावतोय. दुसरा गडी बाद. धावसंख्या 2 बाद फक्त 3. बघा हरेश आपल्याला वाटत असतं की शेवटचे जे सामने आहेत ते अतिशय चौकार षटकाराने बघायला मिळतील, परंतु ते काहीसं वेगळंच चित्र. भूषण बनवटे आपण स्टेजचे ते यायचंय. भूषण निश्चितच परेश आज मात्र गोलंदाजाचं वर्चस्व दिसतंय आपल्याला. गोलंदाज वारंवार सरस ठरतायत, ते मात्र कानोर संघाचं पण कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत ते आपल्याला पाहायला मिळते. भूषण बनवटे आपण कुठे असाल स्टेजचे ते यायचंय. शेवटचा चेंडू बघा यॉकर टाकला होता डीप फाईन लेगला. बघूया काय करतंय. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 2 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा ओव्हर थ्रोचा प्रयत्न होतोय, परंतु धावचित फलंदाज. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 5 धावसंख्या झालेली आणि जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता कानोर संघाला. निश्चितच परेश इथे मात्र सोपं आव्हान दिसतंय. 6 चेंडूमध्ये 6 धावांचं. 6 चेंडू 6 धावा. अतिशय शिस्तबद्ध असं मैदानावर जाताना बघतोय धारोळ संघ. आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. आपल्याला 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करायच्यात आणि कानोर संघ आपल्याला कंपल्सरी चेज असेल. 6 चेंडू 6 धावा. कानोर संघ आपले 2 फलंदाज आपण आता क्रीजवर पाठवायचे. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. सेमीफायनल कानोर वर्सेस धारोळ. यापुढील सामना चालू सामन्यामधील विजयी संघ आणि चामटोली संघाला विनंती असेल आपला कॅप्टन इथे टॉससाठी पाठवायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस करून घेऊ.
चामटोली संघ आपल्या कॅप्टनने इथे लवकरात लवकर यायचंय. आणि अक्षय आणि तेजस 6 चेंडूमध्ये 6 धावा. नक्की ज्या पद्धतीचं गोलंदाजी सध्या बघायला मिळतेय, 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा तितक्याशा इझी वाटत नाहीये हरेश. निश्चितच परेश, इथे मात्र दमट वातावरण आहे आणि दमट वातावरणामध्ये चेंडू जर हिट करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळेच चेंडू सीमारेषेपलीकडे जाताना थोडासा जास्त ताकद लावावी लागते फलंदाजांना. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. धारोडा संघ आपली फिल्डिंग लावून घ्यायची आणि पहिला बॉल या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करायचा आहे. 6 बॉल 6 टू विन. बॉल रन. गोलंदाज अनिकेत आणि फलंदाज अक्षय आणि तेजस. ऑन स्ट्राइक बॅट्समन तेजस. अनिकेत टू तेजस, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आणि पुढच्या फलंदाजाने पण डगआउट मध्ये तयार राहायचंय. जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल 6. आणि या ठिकाणी पहिलाच फुल टॉस दिला होता डीप फाईन लेगला. त्या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा सेफली त्या ठिकाणी घेतल्या जातील. आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच इथून पुढे आव्हान मात्र सोपं होत जाते. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. आता मागतं फक्त आणि फक्त 4 धावींची गरज. यावेळेस मात्र फुल टॉसचा चेंडू होता. पुन्हा एकदा 2चा कॉल केला गेलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी नो साठी थर्ड अंपायर कडे दिलाय. दत्तात्रय बनवटे यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर हा डिसिजन द्यायचा आहे. दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्यात. नोचं अपील केलं गेलंय अंपायर कडून. आणि तोपर्यंत आपण डिसिजन येईपर्यंत पुढील बॉल साठी तयार राहायचंय. 4 रन आतापर्यंत झालेले आहेत. चार धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि हा चेंडू नो बॉल आहे आणि यापुढील चेंडू असणार आहे बिग फ्री हिट. आता 5 धावा आलेल्या आहेत आणि फक्त एका धावेची गरज, ती पण फ्री हिट. आणि या ठिकाणी आपण बघतोय फ्री हिट निर्धाव जाताना दिसतोय. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि या ठिकाणी आपण बघतोय कान्होर संघ विजयी होताना. कान्होर संघाने आपल्या कॅप्टनला इथे थांबवायचं आणि चामटोली संघ आपला कॅप्टन इथे पाठवायचा आहे. चामटोली संघ आपल्या कॅप्टनला, चामटोली संघाने आपला कॅप्टन ओके. जाणताराच्या कमिटीकडून मान्य श्री दत्तात्रय बनवटे यांना विनंती आहे या सामन्याचं नाणेफेक आपण करायचे. कान्होर विपक्ष चामटोली. हा सामना सुद्धा 1 षटकांचा असेल.